आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी आता 2 प्रमुख पॅनल आणि तिसरे एक पॅनल तयार झाले आहे. मेघराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक पॅनल आहे, समर्थ पॅनल, आणि दुसरीकडे आनंद काळे, सतीश रणदिवे, मिलिंद आष्टेकर यांचं एक पॅनल आहे, चित्रकर्मी पॅनल. त्यामुळे आता या पॅनलचा प्रचार सुरू झालेला आहे. 7 तारखेला मतदान असल्यामुळे आता आरोप प्रत्यारोपाच्या तोफा सुरू झालेत. पहिल्याच दिवशी समर्थ पॅनेलवर किंवा अन्य अनेक गेले 10 वर्षे ज्यांनी कारभार केला त्या सगळ्यांच्यावर तोफा धडाडू लागलेल्या आहेत. गेल्या 10 वर्षाच्या कारभाराचा लेखाजोखा मांडत असताना 10 वर्षात काय घडलं, काय बिघडलं, काय बिघडवलं याचा एकूणच हिशोब आता मागितला जात आहे, हिशोब मांडला जात आहे. यामुळे आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या निवडणुकीत चुरस निर्माण होणार हे स्पष्ट झालेलं आहे. अनेक आरोप गेल्या 10 वर्षाच्या कारभारावर आता करण्यात आलेले आहेत. अतिशय कमी किमतीतलं कार्यालय जादा किमतीत कुणी विकत घेतलं, त्यामध्ये कमिशन कुणी खाल्लं, हा अतिशय महत्त्वाचा आरोप झाला आहे. दुसरीकडे विक्रम गोखले अभिनेते यांनी 2.5 एकर जागा महामंडळात दिली होती. ती नेमकं कुठं आहे, त्याचं काय झालं? गेल्या 10 वर्षात म्हणजे 2016 ते 2026 या 10 वर्षात अनेक कोर्ट केसेस करून महामंडळाला कुणी वेठीस धरलं याचाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 10 वर्षात केवळ 2 वार्षिक सभा झाल्या, 8 सभा का झाल्या नाहीत याचा जाब विचारलेला आहे सत्ताधाऱ्यांना. 10 वर्षाचा हिशोब नेमकं मागायचा कुणीकडे गेलं, 5 वर्षात काय झालं, त्या पुढच्या 5 वर्षात पद टिकवण्यासाठी नेमकं काय झालं याचाही हिशोब, याचाही जाब आता विचारू लागलेला आहे. साधारणतः महामंडळाकडे 49 लाखाची एफडी होती, ती कोणी मोडली, त्याचं काय झालं याचाही जाब आता विचारला जातो. या निवडणुकीच्या निमित्तानं सरकार दरबारी महामंडळाला प्रचंड प्रतिष्ठा होती. अनेक वर्षे महामंडळाच्या अध्यक्षाला प्रतिष्ठा होती. महामंडळाचा अध्यक्ष किंवा महामंडळ सांगेल ते सरकार निर्णय घेत होतं. पण गेल्या काही वर्षात महामंडळाची प्रतिष्ठा कुणी घालवली असा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अध्यक्षपदासाठी महामंडळाचा बळी कुणी दिला असा रोख थेट मेघराज भोसले यांच्यावर आहे. कुणाचं नाव नाही, पण एकूण गेल्या 10 वर्षातल्या महामंडळाचा जो कारभार झाला त्याच्यामुळं या चित्रपट उद्योगाला भरारी आली नाही, उलट अनेकांचे प्रश्न वाढले, प्रश्न निर्माण झाले, अनेकांचा यात बळी गेला. राजकारण नुसतं राजकारण झालं, महामंडळाचा कारभार व्यवस्थित झाला नाही असा आरोपही आता सुरू झालेला आहे. महामंडळाची सेन्सॉर किंवा अनुदान मराठी चित्रपटाला द्यायचं असेल तर ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागत होतं. हे दोन्ही अधिकार महामंडळाचे गेले. त्यामुळं महामंडळाची किंमत कमी झाली, वजन कमी झालं, दबाव कमी झाला. हे सगळं कुणामुळं झालं याचाही जाब आता विचारला जाऊ लागलाय. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. निवडणुकीत निवडून येण्यासाठी सिनेमाशी संबंधित नसलेल्या अनेकांना सदस्य करून घेण्यात आलं. त्यामुळं सदस्यांची संख्या 60,000वर गेली. हे सगळं कुणी केलं, कशासाठी केलं असाही प्रश्न विचारला जात आहे. 55 वर्षे जुने महामंडळाचं कार्यालय होतं, ते कुणाच्या ना करते कोणामुळं गेलं. कोरोना काळात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 1500 रुपयाची काही कुपनं दिली होती, ती नेमकं कुणाला वाटली, ती कुठं गायब झाली
असाही प्रश्न विचारण्यात आला आहे. एकूणच महामंडळ बचाव समितीच्या नावाखाली अनेक प्रश्न आता विचारू जावले आहेत. कारण एकीकडे समर्थ पॅनल आहे, दुसरीकडं आनंद काळे, सतीश रणदिवे, मिलिंद आष्टेकर यांचं चित्रकर्मी पॅनेल आहे आणि तिसरे एक महामंडळ बचाव पॅनेल आहे काही लोकांचं. जे आता तिरंगी लढत होणार, दुरंगी लढत जोरात होणार. तिरंगी लढतीत तिसऱ्या पॅनेलची भूमिका काय असणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या पहिल्याच दिवशी तोफा धडाडलेल्या आहेत. आता पुढचे 7-8 दिवस जोरात प्रचार होणार, एकमेकांच्यावर आरोप होणार, खुलासे होणार. यातून महामंडळाची निवडणूक गाजणार हे नक्की आहे. कारण कोण काय केलं, कोण किती पाण्यात, कुणी महामंडळाची वाट लावली, कुणी महामंडळात तारलं, कुणी राजकारण केलं, कुणामुळं सगळं बट्ट्याबोळ झाला या महामंडळाचा, हे सगळं आता पुढच्या 7-8 दिवसात बाहेर येईल. आणि खरंच महामंडळाची प्रतिष्ठा नेमकी कुणी जास्त वाढवली, महामंडळाला आर्थिक स्थैर्य कुणी नेमकं वाढवून दिलं, महामंडळाची ताकद कुणी वाढवली, हे सुद्धा बाहेर येईल. त्यामुळं आता गेल्या काही वर्षात महामंडळासंदर्भात ज्या काय उलटसुलट चर्चा होत्या त्या आता थेट आरोपाच्या रूपानं बाहेर येतील. दोन्हीकडनं आरोप प्रत्यारोप होतील. पुढच्या 8 दिवस एकूण चित्रपट क्षेत्रातलं वातावरण तापलेलं असणार आहे. आपण महाधुरळावर या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत या वेळोवेळी घेत राहूच. पण आता सुरुवात आहे आरोप प्रत्यारोपाची. आता पाहू नेमकं पुढं कोण काय करतंय. आपण अजूनही जर महाधुरळा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. कारण सिनेमाच्या, राजकारणाच्या बातम्या देणारं हे समर्थ पर्याय आहे. नक्की करा.